डोंबिवली पश्चिमेमधल्या फुले रोडवरच्या आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार हा पळून गेलाय आणि त्यामुळे गणेश भक्तांनी तीव्र असा संताप व्यक्त केलाय। जास्त गणपतींचं बुकिंग घेणाऱ्या मूर्तिकारावरती लोड आला आणि त्यामुळे हा मूर्तिकार पसार झालाय। त्यामुळे ज्यांनी गणेश मूर्ती या ठिकाणी बुक केलेले आहेत ते गणेश भक्त आता हाताला ज्या ज्या मूर्ती लागतील त्या घेऊन जात असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। दरम्यान कारखान्यामधल्या एका कामगाराला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आनंदी कला केंद्राच्या गणपती कारखान्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। डोंबिवलीतील आपण या कारखान्यामध्ये आहोत। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जातात। मात्र अचानकच खरं पाहिलं तर उद्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यामुळे गणेश भक्त या कारखान्यामध्ये आले, गणपती घेण्यासाठी आले। मात्र अचानकच या ठिकाणी हा मूर्तिकार जो आहे तो पळून गेल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे या ठिकाणी गणेश भक्त आले आणि त्यांनी मिळेल ती मूर्ती घेऊन या ठिकाणून ते गेलेले आहेत। नेमकं काय प्रकार घडलेला आहे? आपल्यासोबत एक गणेश भक्त आहेत। तुम्ही कशासाठी आला होता तिथे आणि तुम्हाला काय माहिती मिळाली? आम्ही इथे आलेलो, आमची पण मूर्ती बघण्यासाठी आलेलो, पण आम्हाला पण आल्यावर इथे कळालं का बाबा जे मेन आहेत ऑनर इथले ते निघून गेले। त्यांच्यावरती असं ऐकायला समजलं आम्हाला का इथे लोड आला त्यांच्यावरती, का त्यांनी ओव्हरलोड बुकिंग केली। त्याचं नाव काय कळालंय की काय? नाव वगैरे काही पण कळालं नाहीये। बाकी माझा छोटा भाऊ होता, तो स्वतः रात्री चौकीपर्यंत जाऊन बघून वगैरे आला, पण त्याला पण तिथे काही कळालं नाही। ते जे होते कारागार ते पण गेले, कारागीर लोक पळून गेले ते पण। आनंदी कला केंद्र अशा पद्धतीचं हे कला केंद्र आहे। जवळपास इथे 1 फुटाची मूर्ती, जवळ 2 फुटाची मूर्ती अशा पद्धतीच्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि अचानकच हा कारखान्यातला मूर्तिकार पळून गेल्यामुळे गणेश भक्तांची धांदल उडाली आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली।